तो डेरवली संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बघा या सामन्यासाठी आता तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 षटक फेकणं अनिवार्य असणार आहे, कारण आता नाईट फॉर्मॅट चालू झालाय. त्यामुळे तुम्हाला वेळेची पाबंदी असेल. प्रत्येक ओव्हर नंतर टीम मीटिंग साठी वेळ दिला जाणार नाही आहे. 3 षटकानंतर तुम्ही शॉर्ट टीम मीटिंग घेऊ शकता, परंतु प्रत्येक ओव्हर नंतर किंवा चेंडू नंतर तुम्हाला टीम मीटिंग साठी वेळ दिला जाणार नाहीये. चला डेरवली संघ लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. बराचसा वेळ गेला या मॅच साठी. हॅलो, पहा शशी सिंग या अतिथी मान्यवरांना आमची विनंती आहे, आपण व्यासपीठावरती या आणि या स्पर्धेच्या वतीने आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. तो सबसे पहले आए हुए तमाम दर्शकों का स्वागत. सभी दर्शकों को मेरा यानी कि अमित पाटिल का प्यार भरा नमस्कार, सत श्री अकाल, आदाब. लौट चलेंगे क्रिकेट की सदाबहार और खूबसूरत दुनिया में, जहां पर आज की रात का यह तीसरा मुकाबला जारी है. एक तरफ नजर आएगी मानसी स्पोर्ट डेरवली बनाम चेरोबा वडवली के बीच में मुकाबला जारी है. टॉस जीता है टीम डेरवली ने. पहले फील्डिंग करने का फैसला लिया है और पहले बल्लेबाजी करते समय नजर आएगी टीम चेरोबा 11 वडवली. यहां से ओपनिंग प्लेयर मैदान के अंदर आती हुई स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज अनिकेत गायकर, नॉन स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज आते हुए साजन पाटिल, गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए डेरवली टीम की ओर से आकाश भोईर. डीजे थोड़ा आवाज दीजिए प्लीज, थोड़ा आवाज दीजिए. गेंदबाज आकाश, पहली गेंद और डंडी खोल होती हुई पहला झटका. अनिकेत गायकर होंगे बैक टू द पैवेलियन. थैंक यू डीजे. थोडा इको कमी करा, आवाज द्या फक्त. डीजेला आमची विनंती असणार आहे. भरपूर चांगली डीजेची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. पहली गेंद और पहले ही गेंद के ऊपर बल्लेबाज की पारी समाप्त हुई. अनिकेत गायकर गोल्डन डक का शिकार बने. नए बल्लेबाज नंबर 3 पर आते हुए किशोर पाटिल. आकाश भोईर फिर एक बार तैयार. अपने होम ग्राउंड के ऊपर मानसी स्पोर्ट डेरवली टीम खेलते हुए यहां से नजर आ रही है. आकाश राइट आर्म ओवर द विकेट. आकाश की ये गेंद फुल टॉस गेंद थी, अपील जरूर हो रही है. अंपायर ने यहां पर इशारा किया. एलबीडब्ल्यू यहां पर विकेट मिलता हुआ नजर आएगा. लगातार दूसरा झटका लगता हुआ टीम चेरोबा 11 वडवली को. डीजे यहां से मिलते हुए नजर आ रहे हैं. आकाश भोईर अब हैट्रिक की कगार के ऊपर नजर आते हुए. क्या गेंदबाजी हो रही है.
होम ग्राउंड के ऊपर पहली गेंद जहां पर डंडी गोल की, दूसरे गेंद के ऊपर LBW, वहां पर विकेट मिला आकाश भोईर को ऑन हैट्रिक। स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज आते हुए प्रदेश कामले, प्रदेश कामले स्ट्राइकर एंड के ऊपर। गेंदबाज आकाश फिर एक बार तैयार। इस बार देखिए बड़ा हाइट लगाने की कोशिश, टेरोबा टीम वडौली हर गेंद के ऊपर छक्का लगाने की कोशिश में यहां पर नजर आते हुए। पहले 2 विकेट सस्ते में गए, लेकिन उसके बाद ऐसा लगा था प्रदेश कामले सिंगल डबल के साथ खेलेंगे, लेकिन वो भी जानते हैं कि मैंडेटरी पावर प्ले का ये ओवर है, यहाँ पर चौके छक्के लगाने जरूरी है। फिर एक बार गेंदबाज तैयार। इस बार देखिए काफी अच्छा शॉट, गेंद हवा में, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, गेंद के नीचे खिलाड़ी और एक और झटका 0 के ऊपर। तीसरा झटका लगता हुआ टीम चेरोबा 11 वडौली को। दिलीपजी शेळके साहेब यांना आमची विनंती आहे, आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे। आणि पुढची मॅच बघा, भातानपाडा विपक्ष तुरमाले, दोन्ही टीमचे कॅप्टन सज्ज राहायचं आहे। इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस केलं जाईल, तुम्हाला वारंवार पुकार देण्यात येणार नाहीये। भातानपाडा विपक्ष तुरमाले टीम, दोन्ही टीम सज्ज राहायचं आहे। लगातार विकेट यहां पर गिरते हुए 0 रन के ऊपर 3 विकेट मैदान से बाहर हुए टीम वडौली के, और यहां से अब जरूर दबाव में नजर आएंगे चेरोबा वडौली टीम के ये बल्लेबाज। फिर एक बार आकाश तैयार। आकाश कीजिए गेंद, गेंद हवा में लॉन्ग ऑफ के ऊपर से जरूर यहां पर आता हुआ, गेंद सीमा पार, शानदार छक्का। चार गेंदों के ऊपर 0 रन थे, 5वीं गेंद के ऊपर छक्का आता हुआ। फिर एक बार आकाश भोईर तैयार। देखिए सेंसिबल क्रिकेट, छक्का आने के बाद तुरंत वहां पर सिंगल लिया, और सिंगल के साथ पहले ओवर की समाप्ति। 1 ओवर के समाप्ति के बाद रन स्कोर कार्ड के ऊपर रखते हुए 3 विकेट के नुकसान पर 7 रन डीजे। गेंद हवा में जरूर थी, वहां पर मिसफील्ड हुई और गेंद जाती हुई सीमा पार। एक और शानदार चार। तर लगातार 5 ही दिवस पोलिसांची साथ आम्हाला नेहमीच लाभते, जहां से ये गेंद अपने आप के ऊपर नाराज बल्लेबाज विलास, जहां पर पहली डॉट गेंद खेलते हुए नजर आए। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 11 रन, और विलास निजी 11 के ऊपर खेलते हुए।
इस बार अतुल की ये गेंद टप्पा खाने के बाद वहां पर उछाल थी, डॉट गेंद की समाप्ति होती हुई नजर आ रही है। अतुल भोईर का रनअप काफी छोटा है, लेकिन गेंदबाजी करते समय वेरिएशन, इनकी स्ट्रॉन्ग स्ट्रेंथ है वहां पर। फिर एक बार अतुल तैयार, फुल टॉस गेंद थी, हल्के हाथों से वहां पर सिंगल निकाला। दूसरे की कोशिश जरूर हो रही है, दो खिलाड़ियों के बीच में वहां पर जरूर तालमेल बिगड़ा था और 2 रन पूरे होते हुए 2 रनों की मदद से अब टोटल आगे बढ़ता हुआ नजर आएगा। कुल टोटल पहुंचता हुआ 13 रनों के ऊपर। दूसरे ओवर की 4 गेंदों का खेल यहां से समाप्त होता हुआ नजर आ रहा है। फिर एक बार अतुल भोईर यहां से तैयार रहेंगे। चार गेंदों में 6 रन खर्च करते हुए इस बार ये गेंद काफी अच्छा शॉट, क्रिकेट की नजाकत दिखाते हुए वहां पर बल्लेबाज विलास पाटिल के बल्ले से आता हुआ एक और शानदार चौका। इस ओवर की अंतिम गेंद, शॉर्ट पिच गेंद, एक और शानदार वहां पर शॉट आता हुआ, अंपायर का इशारा आना बाकी, गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर। चौका है और चौके की मदद से ओवर नंबर दूसरा समाप्त होता हुआ। 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल पर आगे पहुंचता हुआ 21 रन 21 रनों के ऊपर। विजय जी बालाजी इनका यहाँ पर शुभागमन होता हुआ। सन्माननीय श्री विष्णू भोईर यांना देखील आमची विनंती असणार आहे, आपण देखील व्यासपीठावरती या। आणि तसेच आपण पाहतोय व्यासपीठावरती अतुल भोईर यांचे सुपुत्र विहाल हे देखील मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेत। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या, धाव फलकावरती 21 धावा। चला टीम मीटिंग साठी तुम्हाला वेळ दिला जाणार नाहीये बघा, अगोदरच या सामन्यासाठी भरपूर वेळ घेतलाय, त्यामुळे लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या डेरवली संघ। विहान नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। दो ओवर के समाप्ति के बाद रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 21 रन। 5 ओवर का यह मुकाबला, जहां पर पहले ओवर में 3 विकेट सस्ते में वापस लौटे थे, 0 रन के ऊपर 3 विकेट थे, लेकिन उसके बाद विलास पाटिल ने जो पारी खेली है ना, काबिल तारीफ है। लगातार चौके, उसके बाद एक छक्का भी आया इस इनिंग में। टोटल 2 ओवर के समाप्ति के बाद रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 21 रन। ओवर नंबर तीसरा, फिर एक बार गेंदबाजी के लिए आकाश भोईर, जिस खिलाड़ी ने पहले ओवर में रन खर्च किए थे 7 और 3 विकेट अपने नाम किए थे, वही आकाश भोईर गेंदबाजी की बागडोर संभालते हुए राइट आर्म ओवर द विकेट से शॉर्ट पिच गेंद कट करना चाहते थे। वहां पर बल्लेबाज साजन पाटिल पहली गेंद खेलते हुए नजर आए और पहली गेंद डॉट यहां पर आती हुई। साजन पाटिल स्ट्राइक रेंज के ऊपर, विलास पाटिल काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। उस विलास पाटिल को स्ट्राइक के ऊपर लाने का काम अब साजन को करना होगा, लेकिन साजन की सोच क्या होगी इसके ऊपर भी बहुत कुछ निर्भर करता है। जरूर वहां पर स्टेप आउट हुए थे, लेकिन अंपायर का इशारा आता हुआ ऑप्शन से ज्यादा बाहर ही गेंद है। अंपायर का इशारा वाइड का आता हुआ, वाइड के साथ एक और अतिरिक्त रन यहां से बढ़ती हुई। कुल टोटल स्कोर कार्ड के ऊपर पहुंचता हुआ 22 रन। 22 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए आकाश भोईर फिर एक बार गेंदबाजी करते हुए नजर आएंगे। इस बार देखिए काफी अच्छा शॉट, गैप में जाती हुई गेंद नजर आ रही है। खिलाड़ी जरूर वहां पर चेस करते हुए नजर आएंगे, लेकिन काफी अच्छी फील्डिंग, 2 रन से नहीं रोक पाएंगे। तीसरे की चेष्टा जरूर हो रही है, लेकिन 2 रन के साथ संतुष्ट होते हुए
टोटल आगे बढ़ता हुआ नजर आएगा। कुल टोटल पहुंचता हुआ 24 रन 24 रनों के ऊपर। हैंडसम अंक अतुल भोईर इनके जरूर सुपुत्र हम आज मैच का आनंद लेते हुए नजर आ रहे। फिर एक बार गेंदबाज तैयार। इस बार देखिए काफी अच्छी गेंद टप्पा खाने के बाद नीचे रही थी और सपोर्ट देखिए टीम के लिए सपोर्ट देते हुए तालियां बजाते हुए नजर आ रहे। डॉट जाने के बाद पापा के ऊपर चौके छक्के आ रहे तब शांत थे काफी, लेकिन अब देखिए तालियां बजाते हुए रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 24 रन 24 रन। ओवर नंबर तीसरा जारी है गेंदबाज आकाश का। इस बार देखिए वहां पर बड़े हिट की कोशिश में लगातार डॉट गेंदे खेलते हुए साजन पाटिल नजर आ रहे हैं। साजन पाटिल ने 4 गेंदे खेली और 2 रन महज बनाए। सन्माननीय विष्णू भोईर यांना देखील आमची विनंती असणार आहे, आपण व्यासपीठावरती येऊन आसन व्हायचं। सन्माननीय विष्णू भोईर साहेब या आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं हार्दिक स्वागत आहे। गेंदबाज फिर एक बार तैयार। आकाश स्टेप आउट हुए लॉन्ग ऑन की उधर खिलाड़ी वहां पर जरूर तैनात थे और विकेट मिलता हुआ नजर आया। अमीर भोईर का काफी अच्छा कैच। विकेट नंबर 14 मैदान से बाहर। साजन पाटिल बैक टू पैवेलियन। विकेट मिलता हुआ। साजन पाटिल को ज्यादा कुछ सोचने की जरूरत नहीं थी, वहां पर सिंगल के साथ स्ट्राइक रोटेशन का काम करना था, क्योंकि विलास पाटिल इतनी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं मैदान के ऊपर, लेकिन साजन पाटिल चौके छक्के लगाने के चक्कर में वहां पर डॉट गेंद खेल बैठे और वही दबाव और प्रेशर आया और विकेट मिलता हुआ नजर आया। साजन का काफी अच्छा कैच वहां पर पकड़ा था अमीर भोईर ने। इस ओवर की अंतिम गेंद शेष है आकाश भोईर की। रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 24 रन 24 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए। लेफ्ट हैंड बल्लेबाज टाइगर एंड के ऊपर शुभम पाटिल नजर आएंगे। फुल टॉस गेंद फायदा नहीं उठा सके वहां पर बल्लेबाज। अंपायर का इशारा था वन नो बॉल और रिव्यू वहां पर लिया जा चुका है। अंपायर विजय बालाजी वहां पर चेक करेंगे। ऑफिशियल्स अंपायर चेक करते हुए जरूर नजर आएंगे और जहां 24 लाइव इवेंट है वहां पर आपको जरूर दूध का दूध और पानी का पानी होता हुआ नजर आएगा। यस, अंपायर का इशारा था वन नो बॉल का। रन स्कोर कार्ड के ऊपर बढ़ते हुए 25 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस ओवर की अंतिम गेंद फीट रहेगा इस गेंद के ऊपर। बल्लेबाज को यहां से अब खुलकर खेलने का मौका। नेक्स्ट मैच बातानपाड़ा टीम के कप्तान और तुरमाले टीम के कप्तान टॉस के लिए आपको तुरंत संपर्क करना है। गेंदबाज तैयार। आकाश आकाश की गेंद कैप में जरूर खेला है। सिंगल रन आसानी के साथ पूरा। विलास पाटिल चाहते हैं दूसरा, लेकिन 2 खिलाड़ियों के बीच में तालमेल बिगड़ा और विकेट मिलता हुआ नजर आएगा। शुभम पाटिल बैक टू पैवेलियन। तीन ओवर का खेल समाप्त होता हुआ। 3 ओवर के समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 26 रन। विकेट की बात करेंगे तो मैदान से बाहर हो चुके 5 विकेट
5 विकेट मैदान से बाहर हुए। अब जरूर निचले क्रम के बल्लेबाज नजर आएंगे। नंबर 7 पर आते हुए प्रेम पाटिल। विलास पाटिल काफी अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन स्ट्राइक विलास पाटिल को काफी कम मिली इस ओवर में। गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए शंकर गायकवाड़। शिरडोन नाइट में इस खिलाड़ी को पहला ओवर फेंकते हुए हमने देखा था। शंकर गायकवाड़ अब गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए। तेज तर्रार रफ्तार भरी गेंदबाजी, सिंगल रन आसानी के साथ वहां पर आया और सिंगल की मदद से टोटल आगे बढ़ता हुआ शुरू नजर आएगा। टोटल पहुंचता हुआ 27 रनों के ऊपर। ओवर नंबर 4 यहां से जारी है। गेंदबाजी मार्ग पर नजर आते हुए शंकर गायकवाड़। इस ओवर की पहले गेंद के ऊपर सिंगल रन आई स्ट्राइकर एंड के ऊपर विलास पाटिल, जिनके बल्ले से काफी अच्छी बल्लेबाजी हो रही है, काफी अच्छे रन आते हुए नजर आए। फिर एक बार शंकर की ये गेंद परफेक्ट मिडल किया। लॉन्ग ऑन के क्षेत्र में जरूर वहां पर खिलाड़ी थे, लेकिन बड़े दर्शक। जाएगी गेंद सीमा पार। विलास पाटिल के बल्ले से एक और शानदार छक्का। थैंक यू डी से। वेल एक्सपीरियंस इज द गुड टीचर इन योर लाइफ। अक्सर कहते हैं अनुभवी सबसे बड़ा गुरु होता है। ये दिखाते हुए विलास पाटिल रन स्कोर कार्ड के ऊपर बढ़ते हुए 33 रन 33 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए काफी अच्छी बल्लेबाजी यहाँ पर विलास पाटिल द्वारा होती हुई। गेंदबाज शंकर गायकवाड़, पहले गेंद के ऊपर सिंगल आई थी, लेकिन उसके बाद छक्का आता हुआ यहाँ से नजर आ रहा है। फिर एक बार गेंदबाज शंकर तैयार राइट आर्म ओवर द विकेट से। ये गेंद दिशा देने का काम किया। फुल टॉस गेंद थी, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है। सिंगल पूरा किया, दूसरे की कोशिश, लेकिन थ्रो वहां पर नहीं आ पाया। वहां पर रन मिलते हुए 2 रन और 2 रनों की मदद से टोटल आगे बढ़ता हुआ 35 रन 35 रन स्कोर कार्ड के ऊपर। विलास पाटिल काफी अच्छी बल्लेबाजी करते हुए यहां से नजर आ रहे। चलिए पानी की मांग हो रही है, तुरंत जाइए पानी लेकर। खरं तर आपण पाहतो 3 षटकांनंतर ड्रिंक्स ब्रेक असतो, परंतु ड्रिंक्स ब्रेक घेतला नव्हता, त्यामुळे लगेचच पाण्याची तिथं पूर्तता केली गेली। रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए नजर आ रहे हैं। 35 रन इस ओवर की करेंगे चौथी गेंद। गेंदबाज शंकर गायकवाड़, स्ट्राइकर एंड के ऊपर विलास पाटिल, काफी अच्छी बल्लेबाजी, 3 चौके और 1 छक्का जरूर लगाया। इस बार ये गेंद आउटसाइड ऑफ स्टंप, अंपायर का इशारा था वाइड का। 3 चौके और 2 छक्कों के साथ बल्लेबाजी हो रही है। सन्माननीय ऍडव्होकेट रोशनजी आतमोडे तुरमाले गावचे, सन्माननीय रोशनजी आतमोडे यांना आमची विनंती असणार आहे व्यासपीठावरती आपण यायचं आहे। त्याचबरोबर निलेश आतमोडे आपण देखील या। इस बार देखिए काफी अच्छी कैच, वहां पर विकेट मिलता हुआ और विलास पाटिल की पारी यहां पर समाप्त होती हुई। डीजे विलास पाटिल काफी अच्छी बल्लेबाजी रही। बल्लेबाजी करते समय
11 गेंदे वहां पर खेले थे और 2 चौके और 3 चौके और 2 छक्कों के साथ काफी अच्छी बल्लेबाजी की। रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 36 रन। इस बार देखिए ब्लॉक हॉल की गेंद मलिंगा स्टाइल से वहां पर गेंदबाजी होती हुई गेंदबाज शंकर गायकवाड़ की सिंगल रन इस गेंद के ऊपर। सिंगल की मदद से अब टोटल आगे बढ़ता हुआ नजर आएगा। कुल टोटल स्कोर कार्ड के ऊपर पहुंचता हुआ 37 रनों के ऊपर। इस ओवर की बात करेंगे तो अंतिम गेंद शेष है। शंकर गायकवाड़ की स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज नजर आते हुए प्रेम। स्ट्राइकर एंड के ऊपर प्रेम से अपील जरूर हो रही है वहां पर, लेकिन अंपायर वहां पर जानते हैं कि गेंद बम हो चुकी है। वहां पर जरूर इस गेंद के ऊपर रन नहीं है। ओवर की होगी समाप्ति। 4 ओवर के समाप्ति के बाद वडोदरा टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर पहुंचते हुए 37 रन। नेक्स्ट मैच चलिए टॉस के लिए आपको संपर्क करना है तुरमाले टीम के कप्तान और भातनपाड़ा टीम के कप्तान। तुरंत टॉस के लिए आपको संपर्क करना है। 5 ओवर के पहले यदि अगर आप यहां पर पहुंचते नहीं है तो हमारे आयोजनकर्ता जो डिसीजन लेंगे उस डिसीजन के ऊपर आपको अमल करना होगा। तुरमाले टीम के कप्तान यहां पर पहुंच चुके हैं। भातनपाड़ा टीम के कप्तान आपको यहां से संपर्क करना है। सन्माननीय सुरेंद्र कुमार शाहू तसेच सन्माननीय शशी सिंग यांना आमची विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे। सर्व आमचे मान्यवर त्याचबरोबर या स्पर्धेवरती असणार आमच्या सर्व पोलीस कॉन्स्टेबलचं प्रेम त्या सर्वांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो। लगातार नक्कीच 5 दिवस ही स्पर्धा ते इथं एन्जॉय करत असतात सर्व आमचे पोलीस बांधव। त्या सर्वांचा आम्ही आभारी आहोत। इस ओवर की जरूर इस इनिंग की अंतिम गेंद शेष है। गेंदबाजी मार्ग पर आते हुए अनिकेत दरे गेंदबाजी करते हुए नजर आएंगे। स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज नीतेश पाटिल। पहली फुल टॉस गेंद वहां पर जरूर गेंद जाते हुए काउ कॉर्नर रीजन में सीमा रेखा के बाहर बल्लेबाज नीतेश पाटिल के बल्ले से आता हुआ शानदार 4। स्लॉग ओवर वहां पर जरूर जैसे ही शुरुआत हुई स्लॉग ओवर के पहले गेंद के ऊपर चौका आता हुआ अनिकेत दरे का और 4 की मदद से टोटल आगे बढ़ता हुआ नजर आएगा। 41 रन स्कोर कार्ड के ऊपर पहुंचते हुए गेंदबाज फिर एक बार तैयार रहेंगे अनिकेत दरे। 5 गेंदे अभी भी यहां से शेष है। अनिकेत की जगह गेंद जरूर वहां पर ललचाया था बल्लेबाज को। सिंगल रन आसानी के साथ मिलता हुआ आकाश वहां पर थे। सिंगल के साथ अब टोटल आगे बढ़ता हुआ नजर आएगा। रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 42 रन। 4 गेंदों का खेल इस ओवर में अभी भी बाकी है। गेंदबाज अनिकेत दरे फिर एक बार तैयार रहेंगे। जरूर वहां पर वेरिएशन वाली गेंदबाजी होती हुई। फुल टॉस गेंद फायदा उठाया वहां पर। अंपायर का इशारा आता हुआ नो बॉल का और जाएगी गेंद सीमा पार। शानदार 4। अंपायर डिसीजन लास्ट डिसीजन देखिए और रिव्यू आपका खत्म हो चुका है तो रिव्यू भी नहीं ले सकते आप। अंपायर का फैसला अंतिम फैसला, चाहे गांव की टीम हो जाए, जो अंपायर डिसीजन देंगे वो अंतिम डिसीजन रहेगा। अंपायर के साथ बहस नहीं करनी है। डेरवली टीम देखिए ध्यान रखना है आपको। चलिए डेरवली टीम, अंपायर का फैसला अंतिम फैसला माना जाएगा। अंपायर के ऊपर आप दबाव नहीं डाल सकते। 9+4 टोटल इस गेंद के ऊपर रन मिलेंगे 5 रन। स्कोर कार्ड के ऊपर रन पहुंचते हुए 47 रन। 47 रन स्कोर कार्ड के ऊपर। देखिए वहां पर गेंदबाज फिर एक बार तैयार अनिकेत दरे। इस बार देखिए ललचाया था वहां पर, स्लोवर वन पे की थी। अंपायर का इशारा था वाइड का।
वाइड के साथ जरूर एक और अतिरिक्त रन स्कोर कार्ड के ऊपर रन आगे बढ़ते हुए नजर आएंगे। टोटल पहुंचता हुआ 47 रनों के ऊपर, 47 रनों के ऊपर 48 रन। ये वाइड है, 48 रन स्कोर कार्ड के ऊपर यहां से लगते हुए। अनिकेत दरे यहां से एक्स्ट्रा गेंद फेंकते हुए जरूर नजर आए। 48 रन, 48 रन स्कोर कार्ड के ऊपर जरूर यहां से लगते हुए। इस ओवर की बात करेंगे तो गेंदें हो चुकी है 2 गेंदें। इस बार अनिकेत की एक और फुल टॉस गेंद, जाएगी गेंद सीमा रेखा के बाहर, फाइन लेग को चीरती हुई शानदार चौका। 4 की मदद से अब टोटल आगे बढ़ता हुआ 52 रन, 52 रन स्कोर कार्ड के ऊपर। रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 52 रन, 52 रन। इस ओवर की बात करेंगे, अभी भी 3 गेंदें शेष। 5 ओवर का यह मुकाबला। 4 खिलाड़ी अब ऑन साइड रीजन में जरूर तैनात किए जा चुके हैं। राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे अनिकेत दरे। इस बार फुल टॉस गेंद, फायदा उठाया वहां पर बल्लेबाज ने। 8 नंबर के बल्लेबाज बल्लेबाजी कर रहे हैं और क्या जबरदस्त बल्लेबाजी हो रही है। लगातार का ये दूसरा चौका आता हुआ प्रेम पाटिल द्वारा टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर आगे बढ़ते हुए 56 रन, 56 रन। गेंदबाज फिर एक बार अनिकेत दरे तैयार। महंगा ओवर। इस बार देखिए वहां पर विकेट कीपर द्वारा गलती हुई। 1 रन तो जरूर वहां पर चुराया, दूसरे की कोशिश, खिलाड़ी वहां पर कोशिश करते हुए और दूसरा रन भी पूरा होता हुआ। 2 रनों की मदद से अब टोटल आगे बढ़ता हुआ 58 रन, 58 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस ओवर की अंतिम गेंद शेष। 3 ओवर में रन थे वहां पर 37। इस ओवर में अभी तक 21 रन खर्च किया। अंतिम गेंद, गेंदबाज फिर एक बार अनिकेत दरे तैयार। शॉर्ट पिच गेंद, प्रहार किया इस गेंद के ऊपर और गेंद जरूर विकेट मिलता हुआ नजर आया। यहां से ओवर की हुई समाप्ति। 5 ओवर के समाप्ति के बाद टीम वडवली ने टोटल रन संख्या बनाई स्कोर कार्ड के ऊपर 58, 58 और 59 रनों का टारगेट रखा है टीम मानसी स्पोर्ट डिरौली के सामने। यह टारगेट किस तरीके से चेस होगा अगले सत्र में जरूर हम जाएंगे हमारे साथी कमेंटेटर शेखर जी पाटिल सर इनके पास। आणि त्यांच्या विरोधात गावदेवी भातानपाडा. शिवतेज तुरमाले आणि गावदेवी भातानपाडा अशी लढत आपण पाहणार आहोत. सन्माननीय दादासाहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. टॉसबॉक्स मध्ये आमचे समालोचक तुम्हाला ऐकायला मिळतात. शुभम म्हात्रे यांना आपण ऐकताय आणि वयाल अगदी त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. सदरक्षणाय खलनिग्रहणाय अगदी ब्रीद वाक्य तुम्ही पाहू शकाल. पोलीस दल अगदी पोलीस अधिकारी तुम्ही पाहताय. आणि सन्माननीय अतिथी महाराष्ट्र पोलीस
दलातील अधिकारी दादासूर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. गावदेवी भातनपाडा आणि शिवतेज तुरमाले अशी बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी भातनपाडा हॅज अ कॉल छापा. चला ठीक आहे, पायाला लागलाय, परत घ्या, परत एकदा कॉल करा. छापा आणि छापा पडलाय. टॉस जिंकलाय गावदेवी भातनपाडा टीमनं. जो काही निर्णय असेल आमच्यापर्यंत पोहोचवा. 5 ओव्हरची मॅच असेल. पहा, सूचना आपण ऐकायची आहे. अगदी बीमरसाठी एक रिव्ह्यू तुम्हाला दिला जाईल, अदरवाईज कोणताही रिव्ह्यू नसेल. ऑनफिल्ड पंचांचा डिसिजन हा अंतिम असेल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. सामना जसं स्टार्ट होईल तसं बोलूया आमचे साथी कॉमेंटेटर शेखर पाटील सर यांच्याकडे. थँक्यू सो मच शुभमजी भाद्रे. जाऊया मॅचच्या दिशेनं. सामना अगदी सुरू आहे, तुम्हाला पाहायला मिळतो. सामना चेरोबा क्रिकेट संघ वडवली आणि त्यांच्या बरोबरीनं मानसी स्पोर्ट डेरवली अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळत आहे. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिला. आकाश भुईरनं केलेली दमदार सुरुवात आपण पाहिली. 0 या धावसंख्येवर 3 गडी बाद केले होते वडवली टीमचे. महत्वाचे विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर मात्र आपण जर विचार केला तर चांगली फलंदाजी करण्यासाठी अगदी सुरुवात केली वडवली टीमनं आणि धावा जमवल्या. शेवटच्या षटकापर्यंत आपण पाहू शकाल 58 धावा. सन्माननीय आपण पाहताय उसरली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आमचे विष्णू शेठ भोईर यांचा इथे शुभागमन झालाय. अगदी त्यांच्या नावाची स्पर्धा सुद्धा आपण, नाईटची स्पर्धा सुद्धा आपण दरवर्षी पाहत असतो आणि मग त्यांचं सुद्धा आपण करूया स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चला फिल्डिंग सजवा. वडवली टीम आणि मॅचला लगेच सुरू करायची. बघा, सामना सुरू करा. आपण खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. पनवेल विधानसभा, उरण विधानसभाचे दमदार आमदार प्रशांतदा ठाकूर आणि महेश शेठ बालदी अगदी त्यांच्या नावाची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. स्पर्धेचे आयोजक आमचे सूरजजी शेळके असतील, त्यानंतर आमची रविदादा शेळके, विनायकजी असतील, त्यानंतर आपण पाहू शकाल आमची विजय बालाजी यांना आपण पाहताय, महेश शेंडे असतील, रितेश शेंडे असतील. या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी स्पर्धामध्ये यशस्वी करताना आजच्या या शेवटच्या फायनल नाईट मध्ये तुम्ही पाहू शकाल. डे नाईटचा फॉर्मॅट आपण पाहिला, 5 दिवस 5 रात्री आणि त्यानंतर मात्र या मॅचला सुरुवात होताना अगदी दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. तसं दोन्ही टीमला पुन्हा एकदा देऊया शुभेच्छा आपण आणि जाऊया मॅचच्या दिशेने. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आशिष मुंबईला आपण पाहतोय, त्याच्या जोडीला मात्र अतुल भोईरला आपण पाहू शकाल. बरीच वर्ष क्रिकेटच्या पटलावर डेरवली टेनिस क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान अतुलचं आपण पाहिलंय. अगदी डेरवली प्रीमियर लीग सुद्धा आपण मागच्या हप्त्यामध्ये पाहिली आणि त्या पुढच्या कालखंडामध्ये आपण पाहू शकाल अतुल यांची सुद्धा नाईटची स्पर्धा आपण पाहू शकाल. असे दमदार व्यक्तिमत्व आणि मग सलामीच्या भूमिकेमध्ये टीमचा अगदी खेळ सावरण्यासाठी आता मात्र सज्ज होताना पाहायला मिळते. तर बॉलिंग मार्कवर वडवली टीम कडून पाहू शकाल विश्वास पाडेल. अगदी बरीच वर्ष आजही आपण पाहिलं तर 40+ आणि त्यानंतरही टीम साठी खेळताना सातत्यानं लीडिंग गोलंदाजी करणं असेल, फ्रंटला गोलंदाजी करणं असेल, चांगली कामगिरी असेल, टीमला अगदी मजबूत करणं असेल, मग त्यानंतर खेळाडूंना घडवणं असेल, या सर्व गोष्टी आपण बरीच वर्ष पाहिल्या आहेत आणि मग ते मात्र बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतील. अगदी पाहिलं तर डेरवली संघ सुद्धा एक तगडा संघ म्हणून पाहिलं जातं. डेरवली संघाचा खेळ सुद्धा बरीच वर्ष आपण पाहिलाय. सातत्यानं चांगली खेळ करण्यामध्ये माहीर असणारा डेरवली संघ आणि त्यांच्या बरोबरीनं वडवली संघ. टार्गेट आहे टोटल 59 धावेचं. 5 षटक 30 चेंडू 59 करायच्यात. सेकंड इनिंगला होईल जशी सुरुवात तसं अगदी तुम्हाला या दोन्ही टीमचा खेळ पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला अगदी मिळणार आहे. फ्रंटवरला इव्हेंट अगदी आपण पाहू शकाल. चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. अगदी घरबसल्या जे प्रेक्षक जोडले जातात त्या सर्वांचं आपण करूया सहर्षाचं स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. क्रिकेटची रजनी तुम्ही पाहताय आणि पुन्हा एकदा आलेल्या या मैदानावरून जे मॅचचा आनंद घेतात त्या सर्वांचं आपण स्वागत करूया. अगदी निकेत पाहिलं तर सर्व जवळचे संघ आहेत आणि त्या अनुषंगाने खूप सारी पब्लिक, खूप सारे प्रेक्षक अगदी आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्या सर्वांचं स्वागत आपण करूया. सेकंड इनिंगला सुरुवात. 3, 2, 1 लेट्स प्ले. बॉलिंग मार्कवर गोलंदाज विश्वास पाडेल. बऱ्याच वर्षाचा अनुभव, बरीच वर्ष खेळतोय. अगदी गोलंदाजीच्या जोरावर सातत्यानं टीमला चांगला खेळ करून देत असतो. परंतु पॉवर प्ले 1
P1च्या षटकामध्ये सज्ज झालाय आणि त्याच्या समोर आशिष मुंडे. पहिला चेंडू, अगदी पहिला चेंडू आपण पाहू शकाल. जर पाहिलं आपण अप्रतिम कामगिरी करताना आपण पाहू शकाल. थोडस अगदी लेट फेकला, अगदी आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षकाने चेंडू, आणि त्यानंतर चेंडू यष्टांना लावण्याआधी आशिष मुंडे मात्र टॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चपलाईनं मात्र कंप्लीट झाली पूर्ण धाव, आणि त्यानंतर 1 धावेनं संघाचं अकाउंट आणि वैयक्तिक 1 धावेनं अकाउंट ओपन करताना तुम्ही आशिषला आपण पाहताय. हॅलो, सन्माननीय नितीन शेठ मुकादम साहेबांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती या. स्पर्धेचे मुख्य आयोजक रुपेश दादा शेंडे आपल्या या ठिकाणी वाट पाहतात. निश्चितपणे नितीन दादा मुकादम साहेबांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती यायचं. या स्पर्धेच्या वतीनं आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. ओर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. अगदी आपण पाहिला अतुल भोईरचा फटका, सरळ बाट न खेळला, अगदी समोर दिशेमध्ये आपण पाहतो लॉंग ऑफ मध्ये मंचाच्या दिशेने येणारा फटका आपण पाहिला. कारण फिल्डर थोडासा डीप मध्ये होता, दूरवर होता, तोपर्यंत पोहोचतील त्या अगदी चेंडू मात्र सरळ फरार झालाय. 4 धावा, आलाय चौकार. जर आपण विचार केला तर वडवली टीम कडून सुद्धा कितपत प्रयत्न होतील. अगदी जवळची गावं आपण पाहू शकाल. प्रत्येकाने आपल्या गावाच्या जर्सी परिधान केलेत, नावाचे जर्सी परिधान केलेत, आणि गावाच्या नावासाठी हे दोनही संघ अगदी खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. मग इथून मात्र आपण जर विचार केला असेल तर बॉलिंग मार्कवर इथून सज्ज होताना तुम्हाला विश्वास पाटील पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. विश्वास पाटील, त्याच्या समोर अगदी आपण पाहू शकाल आशिष मुंडेला आपण पाहताय पुन्हा एकदा. या वेळेला फटका चांगला आहे, एक्झिक्यूट केलाय. हाफ ट्रॅकर फुल सक्सेसफुल. या वेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडूला फेकून दिला जात आहे. आउट ऑफ दी पार्क येतो डेरवली टीम साठी. आशिषच्या बॅट मधून आलाय हा दमदार फटका. 6 धावा, षटकार. अगदी सांगितलं जात आहे, तुम्ही जरी धावा आम्हाला मारल्या असल्या किंवा धावा जमवल्या असल्या, षटकार चौकार आले असले तरी आम्ही सुद्धा मारू शकतोय सांगत असताना डेरवली संघाची बॅटिंग अगदी पाहायला मिळत आहे. परंतु इथून मात्र विश्वास पाटीलला चांगली गोलंदाजी करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. अगदी समोर जे 2 खेळाडू खेळतायत, चांगला खेळ करतायत, आणि त्यांच्या समोर गोलंदाजी होणं हे सुद्धा महत्वाचं. धाव संख्या टोटल 12 धावा. हा चेंडू आपण पाहू शकाल, जोरदार अपील पाहायला मिळतोय अगदी, परंतु पंच सांगतायत ही लेग बाईटची धाव असेल. अगदी लेग बिफोर द विकेट म्हटलं ना तर मग हाईट फॅक्टर, लाईन लेंथ, योग्य दिशा अगदी पाहणं महत्वाचं असतं. यष्टांना मिस होतोय की नाही, बाजूने निघतोय, वर निघतोय, या सर्व गोष्टी पाहणं, आणि त्यानंतर डिसिजन आपण पाहू शकाल. चेंडू इथून संपले. या षटकामध्ये टोटल 5 धावसंख्या, 13 धावा धावपलकावर तुम्हाला पाहायला मिळेल. 59चं टार्गेट आहे. 59 धावा करताना सलामीची जोडी आशिष आणि अतुलला आपण पाहतो. ए फॅक्टर तुम्हाला पाहायला मिळतोय. तर बॉलिंग मार्कवर पहिल्या P1च्या षटकामधील विश्वास पाटील. विश्वास पाटीलचा शेवटचा चेंडू होता. अतुल भोईरला इथून मात्र फसवलं जात आहे. इथून मात्र आपण पाहू शकाल तर भगदड पाडलं जात आहे. जी सलामी होती त्या सलामीला मात्र अगदी तोडण्याचं काम केलं गेलंय. परंतु फर्स्ट स्लिप मध्ये काय छेल टिपला बघा. फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट, थर्ड अटेम्प्ट, आणि त्यानंतर टिपलेला झेल अगदी तुम्ही पाहू शकाल जमिनीवर पडले गेले, आणि त्यानंतर मात्र हा छे मात्र टिपलाय. अप्रतिम कामगिरी. कारण फिल्डिंग डिपार्टमेंट मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द क्रिकेट हे सुद्धा तितकंच महत्वाचं. बॅट्समन, बॉलर, बॅटिंग आणि बॉलर, आणि त्यानंतर फिल्डर हे सुद्धा महत्वाचं आहे. इथून मात्र पहिल्या विकेटचं पतन 13 धावसंख्येवर लागतोय. मानसी स्पोर्ट डेरवली संघाला पहिला धक्का.
सेकंड क्रमांकाचा गोलंदाज बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. कॉम्बॉक्सच्या एंडकडून बॉलिंग करण्यासाठी सज्ज झालाय आणि गोलंदाज आहे प्रेम पाटीलला आपण पाहत आहे. पंचांच्या अगदी डाव्या बाजूने गोलंदाजी करणार न्यू बॅट्समन आलाय अमीर भोईरला आपण पाहत आहे. अतुल भोईर यांचे छोटे बंधू अगदी पाहायला मिळतील. 3 भाऊ या अगदी टीम मध्ये खेळताना आपण पाहत आहे. ऑपोजिशन आपण पाहिलं वडवली टीम मध्ये 4 बंधू खेळत आहेत. अगदी बंधूंच्या जोड्या बऱ्याचशा आपण क्रिकेटच्या पटलावर पाहिलेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असेल, ग्रामीण टेनिस क्रिकेट असेल, सर्वांची नावं सुद्धा आपल्याला माहिती आहेत. आणि ज्या ज्या वेळेला अगदी बंधूंच्या जोड्या बंधू बरोबर असतो त्या वेळेला विक्रम सुद्धा आपण रस्त्यानं पाहिलाय. परंतु इथून मात्र या मॅच मध्ये डेरवली की वडवली, वडवली की डेरवली अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळत आहे. पहिला चेंडू या वेळेला अगदी लेग स्टिकच्या दिशेनं आणि त्या चेंडूला मात्र फटका काही सजवलाय बघा. अगदी होता बॅटच्या स्लॉट मध्ये पाठवलं जातं बाजूच्या प्लॉट मध्ये. येतो हा रात्रीच्या 17 मधील आणखी एक फटका. स्ट्रोक 6 धावा षटकार. बघा सन्माननीय पंढरीनाथजी भोपी साहेब आणि छोटूबाई यांना विनंती असेल बघा दोन्ही मान्यवरांना की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं आमदार ट्रॉफी मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे, सुस्वागतम. काय फटका सजवला बघा. अगदी आशिषनं दिशा दिली, चेंडूला पाहिलं, परगलं आणि मग सीमा रेषेच्या बाहेर धाडलाय. प्रेशर पहिल्या चेंडूवर क्रिएट करतोय. आता मात्र अगदी कमबॅक करतो बघा या चेंडूवर. अगदी आपण पाहिलं तर खोलवट टप्प्याचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये चेंडूला पिच करताना आपण पाहिलं. त्यानंतर सिंगल प्राप्त केली ती म्हणजे बॅट्समन आपण पाहतो आशिषनं, ज्याच्या बॅट मधून अद्यापर्यंत 2 षटकार आपण पाहिलेत. सन्माननीय नितीन शेठ मुकादम यांना विनंती आपण व्यासपीठावरती या. स्पर्धेचे आयोजक रुपेशभाई शेंडे आपल्या या ठिकाणी वाट पाहता. नितीनजी मुकादम आपणास विनंती आपण व्यासपीठावरती यायचं. ओर टू कॉम्बॉक्स. थँक्यू थँक्यू. अगदी आपण पाहिलं तर येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा सन्मान त्यांना आवर्जून बोलावणं अगदी आपण पाहत आहे. त्यांचा यथोचित मान सन्मान, अगदी अभिमानाची स्पर्धा, सन्मानाची ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळत आहे. I11 डेरवली आयोजित आमदार ट्रॉफी. इथून मात्र आपण पाहू शकाल फटका बराच उंच उडालाय. उंची जास्त, लांबी कमी पाहायला मिळाली. एलिमिनेशन आपण पाहिलं फार कमी पाहिलं आपण. अगदी आपण पाहू शकाल जितकी उंच अगदी वस्तू फेकली जाईल, गुरुत्वाकर्षणाचा नियम आणि त्या तिपटीनं वेगाने ती खाली आली. झेल टिपलाय. आय विल टेक. इथून मात्र फलंदाज आणखी एक बाद. बॅट्समन अमीर भोईर बॅक टू द डगआउट. अगदी आपण पाहत आहे न्यू बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय. अमीर भोईर यांच्या जागेवर येतोय विकेट दौरेला आपण पाहत आहे. आशिष आणि विकेट आता मात्र ही जोडी मिडल ऑर्डर मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आता मात्र डावाला सावरण्याची जबाबदारी या 2 खेळाडूंवर आहे. डावाला सावरणं तितकंच महत्वाचं आहे. डावासाठी धावा जमवणं, टीम साठी धावा जमवणं, धावा कशा येऊ देत परंतु ती येणं हे तितकंच महत्वाचं राहिलंय. याच्या बरोबर जर विचार केला तर बॉलिंग करत असताना गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूंसाठी अगदी गोलंदाजी चांगलं होणं तितकंच महत्वाचं आहे. कारण ज्या वेळेला 2 टीम खेळतात त्यामधून एक जिंकत असतो, एक हरत असतो. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जो शर्तीचे प्रयत्न करणार, जो जिद्दीने खेळणार, जो अगदी या रात्रीमध्ये घाम घालणार त्याला विजय मात्र मिळणार. परंतु इथून मात्र बॉलिंग मार्कवर सज्ज होते गोलंदाज प्रेम पाटील आणि त्याच्या समोर विकेट दरे. हा चेंडू आपण पाहता विकेट साठी यावेळेला अगदी पडल्यानंतर पार्लर निघालाय. सरळ जसा पडला तसा निघालाय. यष्टी रक्षक विजयच्या हातामध्ये आलाय आणि हा मात्र येतोय डॉट चेंडू. अगदी आता मात्र षटकार आल्यानंतर सुद्धा आपण पाहू शकाल त्यानंतर जशी स्ट्राईक मिळाली अमीरला त्याला बाद केलाय आणि विकेटवर यावेळेला अगदी डॉट चेंडू टाकत असताना थोडासा प्रेशर क्रिएट करताना तुम्ही गोलंदाजाला पाहताय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथून मात्र आपण पाहू शकाल संधी होती परंतु संधी हुकली बघा. अगदी जर आपण विचार केला असेल ना तर यष्टी रक्षक विजयला आपण पाहताय चांगली कामगिरी करत होता परंतु विकेटला मात्र मिळतंय जीवदान. हा चेंडू सुद्धा आलाय. पुन्हा एकदा डॉट. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट येत असताना वडवली टीम साठी तर डॉट चेंडू अगदी मी म्हणून प्रेशर वाढवेल ते म्हणजे टीम डेरवली संघावर. टीमची धावा संख्या थोडं स्थिर आहे ती म्हणजे 20 धावा, 20 रन्स.
हा यावेळेला फटका आपण पाहू शकाल. कव्हरच्या वरतून खेळतात, क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगली फिल्डिंग अगदी पाहायला मिळतोय. विश्वास पाटील त्यानंतर बॅकअप दिलाय विलास पाटीलनं. कंप्लीट केलं इथून मात्र 2 धावा आणि या 2च्या मदतीनं पाणी नाहीचं बघा मैदानात. 2च्या मदतीनं धावसंख्या टोटल धावफलकावर जोडली ती म्हणजे अगदी 22 धावा. 11च्या सरासरीने 2 षटकांचा खेळ संपलाय. 22 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. येणारे 18 चेंडू आणि करायचे ते आता 37 धावेची गरज. 18 बॉल्स 37 धावा. ड्रिंक स्टॉली मैदानामध्ये. तोपर्यंत ऐकूया दोन षटकांचा वाजवी खेळ संपला. अगदी निकेत पाहिलं तर जी पाबंदी होती ती आता हटवली गेली आहे. P1च्या षटकामध्ये आपण पाहिलं 9 क्षेत्ररक्षक 30 यार्डच्या आतमध्ये. दुसऱ्या P2च्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 3 क्षेत्ररक्षक बाहेर 8 आतमध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये आता मात्र 18 मध्ये 37 धावेची गरज आहे. बॉलिंग मार्कवर न्यू गोलंदाज शुभम पाटीलला आपण पाहताय. पंचांच्या डाव्या बाजूने अगदी सुरुवात करतोय. अगदी पळसपे गावाच्या एंडकडून बॉलिंग करताना तुम्ही त्याला पाहू शकाल. पहिला चेंडू यावेळेला अगदी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. फिरून खेळले क्षेत्ररक्षक आहेत निलेश पाटील. चांगलं फिल्डिंग त्यानंतर चांगली फेकी पाहायला मिळाली. एक सिंगल आणि सिंगलवर समाधान मानावं लागतं आशिषला टीम डेरवलीला. आणि 1च्या बरोबरीने धावसंख्या आता 23 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. इक्वेशन आता आहे 17 चेंडू आणि 36 धावा. फारसं मी म्हणेन अंतर नाहीये कारण डेरवली संघाला सुद्धा प्रयत्न करावे लागतील. एकाच मोठा फटका येणं तितकंच महत्वाचं आहे. षटकार चौकार येणं महत्वाचं आहे. चांगली बॅटिंग करणं अगदी पाय रोवून मैदानामध्ये उभे राहणं हे तितकंच महत्वाचं राहणार आहे. परंतु आता मात्र स्ट्राईक वर येतोय विकेट धरेल आपण पाहू शकाल. त्याच्या समोर शुभम पाटील. शुभमचा हा चेंडू पाहायला मिळतोय. अगदी स्टंबर चेंडूला रिलीज करतोय. थोडासा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न करतोय विकेट पासून. परंतु त्यानंतर मात्र आपण पाहिला तर बॅटचा आणि चेंडूचा संपर्क जुळला नाहीये. डॉट गेंद पे कोई आकडा नाही कोई नंबर नाही. निर्धाव चेंडूची सांगता बघा. बॅट्समन जर डॉट चेंडू खेळला तर विष्णुदादा भोईर यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज बॅट्समन साठी. बॅट्समन डॉट बॉल खेळला तर इथून मात्र आपण पाहू शकाल बॅट्समन साठी या वेळेला अगदी आपण पाहतो डॉट चेंडू खेळण्यासाठी पारितोषिक. परंतु त्यानंतर मात्र आपण पाहिलं असेल टोटल आपण पाहू शकाल हा चेंडू डॉट सुद्धा आपण पाहिला. विकेट सुद्धा आली आणि त्यानंतर मात्र आता येणारी चेंडू आता टोटल 15 चेंडू आणि त्यानंतर आता 36 धावेची गरज आहे. 15 बॉल्स रिक्वायर्ड रन आपण पाहिलं तर 36. मॅच मध्ये अगदी मी म्हणेन शांत खेळणं खूप महत्वाचं आहे. क्रिकेट हा खेळ अगदी असा आहे तुम्ही जितका शांततेने खेळाल तितका मी म्हणेन मॅच मध्ये तुम्ही वरचढ ठेवू शकता आणि ते इथून मात्र करावं लागणार आहे. अगदी जर आपण विचार केला ना तर मग त्यानंतर अतुल बाद झाला. अतुल नंतर अमीर बाद झाला. त्यानंतर आपण पाहिलं तर विकेट बाद झालाय. आता जबाबदारी मी म्हणेन आली ती आकाशवर आणि ती आकाशनं जबाबदारी सातत्याने सांभाळली आहे. आकाशनं तो खेळ सातत्याने केलाय हे आपण बऱ्याचशा मैदानावर पाहिलंय. आणि मग त्याच्या जोडीला आशिष मुंडे आहे आणि आता मग या पारीला सावरण्याचं काम या 2 बॅट्समनच्या खांद्यावर जबाबदारी आहे. त्याच पद्धतीने चांगली गोलंदाजी करताना वडवली टीमचे गोलंदाज तुम्ही पाहू शकाल. टीमची धावसंख्या टोटल स्थिरावलेली आहे 23 धावा. 15 मध्ये 36 धावेची गरज आहे. 15 बॉल 36 धावा. शुभम पाटील त्याच्या समोर आकाश भोईर. आकाश भोईरचा हा फटका मात्र आपण पाहू शकाल. लॉंग ऑफ
ऑफ मध्ये घडलं जाते बघा काय. मी म्हणेन की या बॅट्समनला जीवदान देणं हे कितपत योग्य असेल हे शेवटपर्यंत वडवली टीमला पाहावं लागणार आहे. कारण आकाश भोईरच्या मैदानामध्ये राहणं, त्याला जीवदान देणं हे खूप घातक आहे. इथून मात्र झेल सुटला, मिळाली एक सिंगल आणि आता मात्र 14 चेंडू आणि करायचे ते टोटल 35 धावा. 14 बॉल 35 धावा. विलास पाटील कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ हे सूत्र वापरणं महत्वाचं होतं, परंतु इथून मात्र चुकी झाली आहे. अक्रॉस द लाईन आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न आपण पाहू शकाल, परंतु त्यानंतर जर आपण विचार केला बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. चांगली गोलंदाजी, ऑफ स्टंपवर चेंडूला रिलीज करतोय सातत्यानं आणि त्यानंतर मात्र तिथे मात्र डॉट खेळत असताना आशिष मुंडेला आपण पाहताय. येणारे चेंडू आता मात्र राहिलेत 13 चेंडू 35 धावेची गरज आहे. एक एक डॉट चेंडू विकेट प्रेशर वाढवेल बॅटिंग करणाऱ्या टीमवर, तर इथून मात्र एखादा मोठा फटका प्रेशर वाढवेल वडवली संघावर. चांगलं क्षेत्ररक्षण, लाजवाब फिल्डिंग पाहायला मिळत आहे. अगदी सीमारेषेलगत चांगली फिल्डिंग केली, टीमसाठी धावा वाचवतोय आणि त्यानंतर मिळाली एक सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं टोटल धावसंख्या जमली ती म्हणजे 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 25 धावा. येणारे 12 चेंडू आणि करायचे ते आता मात्र 17च्या सरासरीनं 34 धावा. 12 बॉल 34 ची गरज. बारा चेंडू आणि आता 34 धावेची गरज आहे. बॉलिंग मार्कवर गोलंदाज येतोय प्रेम पाटील पुन्हा एकदा, ज्यानं दुसरं षटक हाताळलं होतं. धावा खर्च केल्या होत्या फक्त आपण पाहिलं तर 9 धावा आणि 1 विकेट. त्याला मात्र प्राचारण केलंय, त्याला बोलवलं गेलंय. 12 मध्ये 34 धावेची गरज आहे. प्रेशर कुणावर वाढेल, प्रेशर कोणता संघ रिलीज करेल, शेवटच्या षटकापर्यंत चेंडूपर्यंत अगदी मॅचचा रिझल्ट आणि चित्र काय असेल हे तुम्हाला अगदी पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघ प्रयत्न करतात, दोन्ही संघ चांगले आहेत आणि दोन्ही संघांचे प्रयत्न अगदी मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत. 12 चेंडू आणि 34 ची गरज असताना हा चेंडू आपण पाहू शकाल उंच उडाला गेलाय. एकदा पुढे दुसरीचा प्रयत्न, गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी चपलाईनं 2 धावा पूर्ण केल्या बघा आणि या 2च्या बरोबरीनं येणारे 11 चेंडू आता मात्र 32 धावेची गरज आहे. 11 बॉल 32 धावा. डेरवली संघाला जर या मॅच मध्ये अगदी जिंकायचं असेल तर षटकार चौकार एखादा विकेट येणं महत्वाचं आहे. प्रेशर थोडं गोलंदाजावर क्रिएट करणं महत्वाचं आहे. पाणी पाहिजे, पाणी नाहीच बघा. अगदी गोलंदाजावर प्रेशर क्रिएट करणं महत्वाचं आहे, गोलंदाजाला प्रेशराईज करणं महत्वाचं आहे. एखादा विकेट आला तर मग त्या मॅच मध्ये अगदी विचार केला तर डेरवली संघाला सुद्धा फ्रंट फुटला आपण पाहू शकाल. परंतु सध्याच्या घडीला येणारे 11 चेंडू आणि 32 धावेची गरज आहे. ला इव्हेंट अगदी सहकारी सर्व आमचे अजय असतील, त्यानंतर दर्शनला आपण पाहताय. अगदी सन्माननीय ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य, कोणगावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नितीनजी म्हात्रे साहेब यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. नक्कीच सर्व पाहुण्यांचं आपण स्वागत करूया. जे मान्यवर येतात त्यांना आवर्जून अगदी सन्मानाने बोलवलं जात आहे आणि सर्वांचं स्वागत आहे. बॉलिंग मार्कवर गोलंदाज प्रेम पाटील. पुढचा चेंडू यावेळेला आशिष साठी, आशिषचा फटका फसलाय, सुजित पाटीलला टिपलाय झेल आणि इथून मात्र संपलाय. अगदी हार्ड हिटर ज्याने सुरुवात केली होती पहिल्या षटकापासून तो आशिष मुंडे मात्र बाद झालाय. थोड्याशा अडचणी वाढवल्या जात आहेत. मानसी स्पोर्ट डेरवली संघाच्या बॅट्समन आउट.
10 चेंडू आणि आता 32 धावेची गरज आहे. ज्या आशिषवर विश्वास होता तो आशिष मात्र बाद झालाय. त्याच्या बॅटिंग मधून आपण पाहिलं असेल 2 षटकारांचं योगदान. टोटल 18 चेंडू 10 चेंडू मध्ये 18 धावा अगदी आपण पाहिलं. त्याच्या बॅटिंग मध्ये चांगली खेळी करत होता, त्याला मात्र बाद करण्यामध्ये यश आलं. प्रेम पाटील हा गोलंदाज. नवीन बॅट्समन येतोय अनिकेत दरेला आपण पाहताय. थांबाच आहे. दहा चेंडू आणि आता 32 धावेची गरज आहे. बॉलिंग मार्क वर येतो गोलंदाज. 10 मध्ये 32. आमदार ट्रॉफीचे दमदार आयोजक आपण पाहता आमचे सुरेश शेळके यांचं इथे शुभागमन झालं. अगदी तुम्ही पाहू शकाल त्यांचं आपण स्वागत करूया. 10 चेंडू आणि आता मात्र 32 धावेची गरज आहे. बघा सामना सुरू असताना कृपया गाडी थोडीशी थांबवा, त्यानंतर आपण या, विनंती असेल. बघा 10 चेंडू आणि 32 धावा. प्रेम पाटील अनिकेतच्या समोर या वेळेला फटका आपण पाहू शकाल. नोमॅन क्षेत्रामध्ये अगदी डिलिव्हर होतोय. अगदी आपण जर पाहिला असेल तर सेफ लँडिंग पाहायला मिळाला. जर प्रयत्न जर केले असते तर झेल पर्यंत सुद्धा पोहोचू शकले असते, परंतु अगदी जर आपण विचार केला ना, आता मात्र येणारे चेंडू 9. 31 धावेची गरज आहे. 9 बॉल आणि 31 धावा. शर्तीचे प्रयत्न, जीव तोडून मेहनत. जितके तुमच्यामध्ये गुणकौशल्य आहेत, जितका तुमच्याकडे अनुभव आहे, तो अनुभव वापरणं आणि त्या अनुभवाने खेळणं आता मात्र महत्वाचं आहे. कारण क्षेत्र कोणते असू द्या, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. सोडलेला झेल आणि त्यानंतर मी मगाशीच म्हणलं आकाश भोईरच्या मैदानामध्ये राहणं हे शेवटपर्यंत वडवली संघाला डोकेदुखी असेल आणि इथून मात्र आलाय हा षटकार. षटकाराने मधलं अंतर कमी केलं. बघा अंतर कापलंय. 8 मध्ये आता 25 धावेची गरज. विलास पाटील आता टेन्शन मध्ये आला असेल, कारण झेल सोडणं वडवली टीम साठी किती महत्वाचं होतं. अगदी पकडणं किती महत्वाचं होतं आणि सोडणं किती महत्वाचं होतं. याच्यावर मिळालेलं उत्तर, त्याच्यावर मोहर उमटली ती म्हणजे षटकाराची. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा प्रेम पाटील आकाश भोईरच्या समोर. इथून मात्र आकाश भोईरचा हात तडाखा आला. आणखी एक दमदार फटका येत आहेत. 6 धावा लॉंग ऑनच्या वरतून येतोय. मानसी स्पोर्ट डेरवली टीम साठी आलेला हा संजीवनी देणारा षटकार. उरलीये 40 धावा. येणारे 7 चेंडू 19 धावेची गरज आहे. बघा या 2 षटकाराने काय मॅच मध्ये मजा आणली. बघा अगदी जर आपण विचार केला ना, गरज होती काहीतरी आपण पाहिलं असेल तर 9 चेंडू 31 धावेची. 2 षटकारामध्ये कमी झाला 12 धावा. 7 मध्ये आता 19 धावेची गरज आहे. 7 बॉल आणि 19 धावेची गरज आहे. 7 बॉल 19 धावा. हा चेंडू बरंच काही सांगून जाणार आहे निकेत. या चेंडूवर अगदी मी म्हणेन वडवली टीम साठी आणि डेरवली टीम साठी जर डॉट आला तर थोडस मी म्हणेन वडवली टीम सुद्धा या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे. आणि जर एखादा बिगिट आला तर डेरवली टीम साठी सुखकर प्रवास सुरू होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये येणारे चेंडू 7 19चं इक्वेशन असं असताना प्रेम पाटील काय करतोय. आकाश भोईरने 2 षटकार लगावलेत. हॅट्रिक पूर्ण होणार का आजच्या अगदी या रात्रीमध्ये हे सुद्धा पाहायला मिळणार आहे. चला चेंडूची पूर्तता करा, सामना सुरू करायचा.
7 चेंडू आणि 19 धावेची गरज आहे. 7 बॉल्स 19 धावा. 7 बॉल आणि 19 धावा. मॅच मध्ये अगदी रोमांचक स्थिती, मॅच मध्ये अगदी रोमांचकता तुम्हाला पाहायला मिळत आहे. सात चेंडू आणि आता 19 धावेची गरज आहे. या दोन षटकारानं प्रेशर रिलीज केलं, थोडस डेरवली टीमचं प्रेशर वाढवलं. एक गोलंदाज प्रेम पाटील वडवली टीमवर. हा शेवटचा चेंडू या षटकामधील चौथ्या कशा पद्धतीचा असेल. चारी बाजूला प्रेक्षक, वडवली, कुडावे असेल, तुरमाळे असेल, डेरवली असेल, पळसपे असेल, अगदी सर्व गावं तुम्हाला पाहायला मिळतील. आज या सर्व संघांच्या मॅचेस आहेत. आणि मग 7 मध्ये 19 धावा. 7 मध्ये 19 धावेची गरज असताना येतोय हा षटकार. आला एक दमदार फटका. या षटकारानं मॅचचं पूर्णपणे चित्र पालटलंय. मॅच मध्ये पूर्णपणे इन होत असताना मानसी स्पोर्ट डेरवली संघाला आपण पाहू शकाल समीकरण बदललंय. येणारे चेंडू आता मात्र 6 आणि 13 धावेची गरज. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. 31 धावा, 3 षटकार, 18 धावा कमी झाल्या आणि 6 मध्ये राहिल्या, त्या म्हणजे 13 धावा. डोकेदुखी आणि फक्त डोकेदुखी. मी मगाशीच म्हटलं आकाश भोईरचा झेल सोडलं हे शेवटपर्यंत डोकेदुखी राहणार आहे आणि तेच पाहायला मिळालं. अगदी जर विचार केला भारतीय संघाचा रोहित शर्मा त्याचा सोडलेला झेल, त्यानंतर 264 धावा, असे बरेचसे विक्रम आपण पाहिलेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट, आंतरराष्ट्रीय क्रिकेट, त्यामध्ये ज्या ज्या वेळेला झेल सुटला जातो त्या त्या वेळेला लॉंग इनिंग आपण पाहत असतो. आता मात्र येणारे चेंडू राहिलेत 6, 13 धावेची गरज आहे. 6 चेंडू आणि 13 धावा, 59चं टार्गेट. आणि त्या धावांना मात्र जमवत असताना काही झालेल्या चुका आणि त्या चुकांमधून अगदी मात्र सावरला तो म्हणजे डेरवली संघ. आणि आता मात्र 6 मध्ये 13 धावेची गरज. चुकी आता विसरून वडवडी टीमला या मॅच मध्ये चांगला खेळ करावा लागणार आहे. झालं गेलं विसरून चांगली फिल्डिंग करणं, चांगली गोलंदाजी करणं, कारण अद्याप सामना संपला नाहीये. कुणी जिंकलेलं नाहीये, कुणी हरलेलं नाहीये. मॅच अद्याप शेवटपर्यंत. 6 बॉल 13. 6 चेंडू 13 धावेची गरज. हा चेंडू मात्र आपण पाहू शकाल आलाय तो म्हणजे अनिकेतच्या बॅट मध्ये मिळतोय डेरवली टीम साठी चौकार. आणि आता मात्र 9 धावेची गरज. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. 5 चेंडू आणि 9 धावेची गरज. चांगली गोलंदाजी, प्रेशर क्रिएट करणं हे महत्वाचं आहे. ते करावं लागेल. ते होणार का, ते केलं जाणार का, शेवटपर्यंत मॅच मध्ये परतून येणार का. मॅच मध्ये परतून येण्यासाठी विकेट घेणं महत्वाचं आहे. विकेट टेकिंग गोलंदाजी, डॉट चेंडू टाकणं, आकाश भोईरवर प्रेशर आणणं हे आता इथून करावं लागणार आहे. परंतु गोलंदाजावर प्रेशर हे क्रिएट केलं मागाशी आपण पाहिलं आकाशनं. आणि त्यानंतर या मॅचवर आपली ताकद दाखवली, आपली बॅटिंग दाखवली आणि त्याच्या खेळीमध्ये आता मात्र 4 मध्ये 8 धावेची गरज. 4 चेंडू आणि आपण जर पाहिलं असेल 19 धावसंख्येवर. आता मात्र 5 चेंडू आणि 20 धावसंख्येवर खेळतो आकाश भोईरला आपण पाहताय. येणारे चेंडू आता मात्र 3 चेंडू आणि आता 7 धावेची गरज आहे. 3 बॉल आणि 7 धावा. काय मॅच आहे, रफ अँड टफ, अगदी पैसा वसूल सामना. वडवली डेरवली, डेरवली वडवली, पैसा वसूल. व्हॉट मॅच. यापेक्षा आणखी काय पाहिजे प्रेक्षकांना. सामना अटीतटीत होणं, सामना कुणीही जिंकू दे, आनंद मिळणं हे क्रिकेटमध्ये महत्वाचं आहे. येणारे 3 चेंडू 7 धावेची गरज. आणि इथून मात्र घडलं जातंय बघा काय घडलं जातंय काय. मॅच मध्ये आणखी एक ब्रेक थ्रू, मॅच मध्ये आणखी एक युटर्न, मॅच मध्ये आणखी एक वळण, मॅच मध्ये आणखी एक मोड पाहायला मिळाला. विकेट प्राप्त झाली आहे. येणारे चेंडू आता मात्र राहिलेत 2 चेंडू 7 धावेची गरज. प्रेशर आता आलंय डेरवली संघावर. 2 चेंडू 7 ची गरज. डीजे
चेंडू 7 धावेची गरज आहे. न्यू बॅट्समन येतोय कल्पेश शेळकेला आपण पाहताय. कल्पेश मध्ये सुद्धा नजाकत आहे, ताकद आहे, दमकम आहे, परंतु नॉन स्ट्राईक एंडला आकाश आहे आणि आता स्ट्राईक वर आहे कल्पेश. 2 चेंडू 7 धावेची गरज. हा एक चेंडू दोन्ही टीमचं भविष्य सांगणार आहे. हा एक चेंडू दोन्ही टीम साठी महत्वाचा ठरणार आहे. जर डॉट आला तर मॅच मध्ये अगदी आपण पाहू शकाल वडवणी संघ आगेकूच करेल. जर एकाच धाव जरी आली तर शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना पाहायला मिळेल. म्हणजे स्ट्राईक वर आकाश येणार आहे हे आता इथून ओळखणं अगदी पाहणं महत्वाचं आहे. वडवली डेरवली डेरवली वडवली 2 चेंडू 7 धावा. काय घडणार विश्वास दाखवलाय प्रतीश कांबळेवर आणि तो मात्र गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. इथून मात्र आपण पाहू शकाल अगदी लेग साइडच्या दिशेने खेळतोय आणि त्यानंतर मात्र एक सिंगल आली बघा. स्ट्राईक आता मात्र आली आकाश भुईरकडे. शेवटचा अंतिम चेंडू आणि 7 धावेची गरज. मुकद्दर का सिकंदर अगदी बाजीगर. मग त्यानंतर जर विचार केला विकासजी शेळके आणि दिनेशजी शेळके या दोन्ही मान्यवरांचं इथे शुभागमन झालं. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. रोमांचक रोमांचक अटीतटीचा सामना. वड मॅच काय जबरदस्त सामना आहे बघा. अप्रतिम सामना पाहायला मिळतोय बघा. कुणी मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये. सामना कुणी जिंकू दे. वडवली डोरवली आपले संघ आहेत आणि जो जल्लोष असेल तो मैदानाच्या बाहेर करा. एक चेंडू 7 धावेची गरज. सामना जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या या सामन्यासाठी येऊन जाऊ द्यात. स्ट्राईक एंडवर आहे आकाश भीर. ज्या आकाशनं या मॅचला अगदी आपल्या बाजूने आणण्याचं काम केलंय तो आकाश मात्र स्ट्राईक एंडवर. त्याच्यावर जबाबदारी आहे, त्याच्यावर विश्वास आहे आणि त्या विश्वासाला आता कितपत सार्थकी ठरवतोय. बऱ्याचशा मॅचेस मध्ये बऱ्याचशा सामन्यामध्ये आपण पाहिलं तर आकाशने कामगिरी केली आहे. एक चेंडू 7 धावेची गरज असताना परंतु प्रतीश कांबळेवर जी जबाबदारी दिली आहे, प्रतीश कांबळेवर जो विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला कितपत तो सार्थकी ठरवतोय. एक चेंडू 7 धावेची गरज. वडवली डेरवली डेरवली वडवली. आमदार ट्रॉफी मधील रोमांचक मॅच. आमदार ट्रॉफी मधील रोमांचक मॅच आणि त्यामध्ये अगदी कोणता संघ पुढे जातोय. एक चेंडू आणि 7 धावेची गरज आहे. एक बॉल 6 धावा. आणि अगदी जर आपण पाहू शकाल पंच इथून मात्र अगदी आपण पाहिलं असेल हा सामना अगदी पंच डिसिजन काय देतील आणि त्यानंतर आपण पाहू शकाल चला अंपायर्स रिव्ह्यू आहे. अंपायर्स कॉल आहे. चला तिसरे पंच अगदी पाहतील आमचे विजय सर यांना आपण पाहू शकाल. चला 24 ला इव्हेंट त्यांच्या स्क्रीनवर पाहू शकाल. या एक चेंडूवर दोन्ही टीमचं भविष्य आहे. काय असेल, काय डिसिजन असेल, काय निर्णय असेल तो नक्कीच पाहिलं जाईल, सांगितलं जाईल आणि त्यानंतर मात्र अगदी आपण पाहू शकाल तिसरे पंच काय सांगतात.
नशीब कोणावर जास्त. अगदी आता मात्र एक चेंडू आणि आता 5 धावेची गरज आहे. एक चांगला चेंडू टाकणं वडवली टीमसाठी अनिवार्य असेल, तर या चेंडूवर षटकार येणं अनिवार्य डेरवली टीमसाठी असेल. कारण चौकार जरी आला तरी मॅचचा नियम आहे, स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग, म्हणजे एक चेंडू 5 धावेची गरज. पुन्हा एकदा मॅच मध्ये रोमांचक स्थिती. आकाश भोईर समोर प्रतीश कांबळे. एक चेंडू आणि 5 धावेची गरज. वड मॅच, आमदार ट्रॉफी, दमदार आणि त्यांच्या नावाची स्पर्धा i11 डेरवली. एक चेंडू 5 धावेची गरज. दोन्ही टीम धडधड धडधड धडधड. आणि इथून मात्र घडलं बघा काय फुलटॉस आणि त्याच्यावर आलाय हा षटकार. वड मॅच, काय सामना फिनिश केला बघा. वन मॅन आर्मी. मी मगाशीच म्हटलं अगदी या मॅच मध्ये काय घडलं जाणार आहे. अंतिम क्षणाला अगदी अवांतर चेंडू आणि त्यानंतर या मॅच वर अगदी पुन्हा एकदा आपला विजय प्रस्थापित केला बघा. वड मॅच, काय सामना रंगला बघा. आणि हाय व्होल्टेज मॅच मध्ये मात्र डेरवली संघ हा सामना जिंकला. विलासजी पाटील आणि विश्वासजी पाटील या अतिथी मान्यवरांना हर्ष हार्दिक स्वागत. त्यानंतर चला मॅन ऑफ द मॅच. चला या 10 चेंडू आणि 26 धावा. चला मॅन ऑफ द मॅच 10 चेंडू आणि 26 धावा. 6 चेंडू आणि 26 धावा. आकाश भोईर. चला या मॅन ऑफ द मॅच आकाश भोईर.